नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो अशा ठिकाणी जिथं मातीने सगळं मूर्ती वगैरे बनवलं राहतं. मित्रांनो, आपण आलोय सँड म्युझियमला उडीसाला आणि हे सगळे फोटोग्राफ वगैरे होते. जे लोकांनी व्हिजिट मारले होते त्यांचे फोटोग्राफी सेलिब्रिटी वगैरे. आता समोरच माझ्या समोर आहे गौतम बुद्धांचा स्टॅच्यू. तर बघू शकता तुम्ही किती असं छान असं बनवलं आहे. आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, दर 7 दिवसांनी इथं नवीन मूर्ती बनवतात. आता इथं आपल्याला समोर जे दिसतंय ते नरसिंह देवांचं स्टॅच्यू बनवलं आहे. आणि त्याच्यानंतर शेजारीच आपल्याला जेजस यांचा स्टॅच्यू बनवून दाखवला आहे त्यांनी एकदम असं. आणि हे जे दिसतंय मित्रांनो, हे सूर्य मंदिर आहे कोणाचं. आपण पण इथं जाणार आहे आणि इथलं दर्शन घेणार आहे. आणि किंग कॉंग वगैरे असं तर खूप सारे असे स्टॅच्यू आहे एकदम भारी भारी बनवले. आता तुम्हाला मी ना सगळे दाखवतो. हे बघा, मार्वलचे अव्हेंजर्स यांचं सगळ्यांचं स्टॅच्यू बनवलं आहे त्यांनी. मूर्ती बनवली मस्त. समुद्राची माती सारखी माती आहे त्याच्याने बनवलं. आता हे बघा एकदम डिटेलमध्ये काढलंय. हल्क, कॅप्टन अमेरिका आणि स्पायडरमॅन आहे. तर आता हे जे दिसतंय आय थिंक उदयपूर, जयपूर, राजस्थान साईडचं उंट वगैरे आहे तर तिथं. आणि हे मोगली माहीत असेल मित्रांनो तुम्हाला, लहानपणी तुम्ही बघितलं असेल मोगली. तर हे सिंह, साप आणि त्याच्यासोबत भालू आणि मोगली एकदम असं छान असं मूर्ती बनवली. आणि इथं गणपतीजीची मूर्ती. महाराष्ट्र टुरिझम असं नाव दिलंय तिथं. तर शिवाजी महाराजांची पण मूर्ती काढली. ह्या साईडला वेस्ट बेंगालचं टुरिझम आहे. तर मागं जे मंदिर दिसतंय ते दक्षिणेश्वर काली मातेचं मंदिर आहे. आणि हे बघा इथं काली मातेचं मुखवटा त्यांनी मूर्तीत रूपांतर केलं एकदम असं भारी. आणि या साईडला तर एकदम असं मोठी मूर्ती काढली. पूर्ण समुद्राची माती सारखी माती. कठीण असतं बनवणं मित्रांनो, तरी एकदम अप्रतिम पद्धतीने काढलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला आहे बघा ही सुद्धा एक मूर्ती आहे, पण ही एक्झॅक्ट कशाची आहे माहिती नाही मला. बघा इथं बनवण्याचं काम चालू आहे वाटतं. नाही त्यांनी जो डेकोरेशन केलंय असं. आणि अजून एक मूर्ती इथं. तर त्याच्यानंतर ही पण आहे ताजमहल आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या. तर अयोध्याची मूर्ती बनवली आहे. आणि त्या साईडला दिसतो तुम्हाला समुद्रदेव, त्याच्याच शेजारी आहे सूर्यदेव. असे खूप सारे मूर्ती मित्रांनो, तुम्ही या आणि बघा. एकदम अतिशय असं मस्त बनवलेलं आहे, एकदम असं छान आहे आणि मनाला भावेल असं आहे सगळं नाही का. तर हे बघा सूर्यदेव यांची मूर्ती बनवली आणि घोडे वगैरे एकदम मस्त केले. एकदम असं मस्त काढले सगळे एकदम भारी. सगळे आलाय नाही एकच लाईन. तर आपले भारतातले महात्मा गांधी यांची सुद्धा मूर्ती आहे आणि त्यांचे 3 माकडं पण आहे. तर वाईट नका बोलू, वाईट नका बघू आणि वाईट नका ऐकू, तर असं त्यांनी दाखवलंय. आणि या साईडला दिसते तुम्हाला ही टार्झनची मूर्ती मित्रांनो. टार्झन पिक्चर तुम्ही बघितला असेल. आपल्या भारताचे खतरनाक व्यक्तिमत्व असलेले APJ अब्दुल कलामची सुद्धा मूर्ती मित्रांनो एकदम अशी मस्त आहे. तर आता तुम्हाला दाखवतो जगन्नाथपूर येथील सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे जगन्नाथ महाराजांची मूर्ती बनवली. एकदम अशी छान मस्त बनवली. तर आपण इथं जाऊन आलो मित्रांनो. आणि या साईडला दिसते एलिझाबेथ यांची मूर्ती बनवली. तर हे आहे मित्रांनो सुदाम सँड म्युझियम. एवढंच होतं, 40 रुपये तिकीट आहे. खूप जास्त वाटतं माझ्या मते, जास्त आहे. कमी पाहिजे 20-30 रुपये ठीक आहे. 40 रुपये खूप जास्त होऊन जातं कारण छोटं आहे, जास्त काही मोठं नाही. ठीक आहे, त्यांनी कष्ट केले, त्यांची कला आहे. पण तिकीट थोडं कमी घ्या. बाकी म्युझियम छान आहे मित्रांनो. तर मागं बघू शकता जगन्नाथजींची मूर्ती. आणि कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला सुदाम सँड म्युझियम कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॉलो करा. सगळं मी तुम्हाला मराठीत सांगतोय. तर जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे. पूर्ण भारताचं म्हणजे बऱ्यापैकी आपण कवर केले. तर आपण सगळं दाखवणार आहे जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होणार आहे तेवढं. तर आता पुढचा टूर असणार आहे मित्रांनो आपला. कोणार्क मंदिरला चाललो आहे आपण आणि चंद्रभागा बीच आहे, तर ते दोघं पण दाखवतो. तर चला, लाईक करा. बाय बाय.